नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या प्रोमोत आज आपण पाहणार आहोत. इथे राकेशवरती बला आलेले असते. त्याने घेतलेले पैसे त्याने वापस केलेले नाही, तर दादांचाही मोठा बॉस तिथे आलेला आहे आणि त्याने आता इथे धारेवर धरलेलं असतं राकेशला. माझे पैसे लवकरात लवकर जर पूर्ण करून मला परत दिले नाही तर तुझी काही खैर करेल अशी म्हणत त्याचा चांगला गळा आवळलेला असतो आणि 2 दिवसाची मुदत त्याने दिलेली आहे. 2 दिवसात जर पैसे परत केले नाही तर तुझे तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकेल अशी धमकी दिलेली असते. इथे आजी दत्तपादुका येणार घरी, तर पूजेचा मान तुम्हाला दिला आहे असं ईश्वरीला सांगते आणि ती जबाबदारी तू चांगली पार पाडायची. जर त्यात कसलीही कसूर झाली तर तुला मी माझी सून किंवा या घरातली मेंबर मानणार नाही अशी धमकी देते. आणि ईश्वरी सांगते की मी सगळं काही कार्यक्रम व्यवस्थित पार पाडेल. पण इकडे अंजली ज्या वेळेला राकेशला सांगते की आपल्या घरामध्ये दत्तपादुका येणार आहे, त्या सुवर्णाच्या आहे, सोन्याच्या पादुका त्या कितीतरी लकी लोकांच्याच घरी येतात, तर त्या आपल्याकडे उद्या येणार. हे ऐकल्यानंतर आपल्याला तर जॅकपॉटच लागला आहे असं राकेशला वाटू लागतो. कारण पैशाची इतकी चणचण असताना आपल्याकडे सोन्याच्या पादुका येणार, त्याच पादुका आता त्या बॉसला द्यायचं चोरून इथे राकेशने प्लॅन केलेला आहे.